हॅलो टू ऑल लिसनर्स, कसे आहात सगळे? रेडिओ एमपीएससी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मी प्रिया घेऊन आले आहे तुमच्यासाठी एक सुंदर विचार. चला तर मग ऐकूया. आयुष्यात काय करायचे हे ठरविण्यात वेळ वाया घालवू नका, नाहीतर तुम्ही काय करायचे हे ती वेळच ठरवेल. मित्रांनो, आज आहे 8 फेब्रुवारी. आजच्याच दिवशी 2000 साली छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती 19 फेब्रुवारीच करण्याचा महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतला. 1971मध्ये NASDAQ हा अमेरिकन शेअर बाजाराचा निर्देशांक सुरू झाला. 1942मध्ये दुसरे महायुद्ध जपानने सिंगापूर ताब्यात घेतले होते. 1936मध्ये 16 सप्टेंबर 1935 रोजी नोंदणी झालेल्या बँक ऑफ महाराष्ट्राचे कामकाज सुरू झाले. आजच्याच दिवशी 1960मध्ये पंजाबच्या खडक सिंह या मल्लाविरुद्ध गुणांवर विजय मिळवून गणपत आंदळकर हिंदकेसरी बनले. 1931मध्ये आजच्याच दिवशी महादेव विठ्ठल काळे यांनी आत्मोद्धार नावाचे पाक्षिक सुरू केले. आजच्याच दिवशी 1899मध्ये रँडचा खून करणाऱ्या चाफेकर बंधूंची नावे इंग्रज सरकारला सांगणाऱ्या गणेश शंकर द्रविड व रामचंद्र शंकर द्रविड या बंधूंचा वासुदेव चाफेकर आणि महादेव रानडे यांनी गोळ्या झाडून वध केला. आजच्याच दिवशी 1714मध्ये छत्रपती शाहू महाराज आणि सरखेल कान्होजी आंग्रे यांच्यात वयवंड लोणावळा येथे तह झाला. 1963मध्ये मोहम्मद अझरुद्दीन यांचा जन्म झाला. ते भारतीय क्रिकेटपटू आहेत. 1941मध्ये जगजीत सिंग यांचा जन्म झाला. ते गझल गायक आहेत. त्यांचा मृत्यू 10 ऑक्टोबर 2011 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1925मध्ये शोभा गोरटू यांचा जन्म झाला. त्या शास्त्रीय गायिका होत्या. त्यांचा मृत्यू 27 सप्टेंबर 2004 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1909मध्ये प्राध्यापक केशव विष्णू तथा बाबा बेलसरे यांचा जन्म झाला. ते तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक आणि श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे शिष्य होते. त्यांचा मृत्यू 3 जानेवारी 1998 रोजी झाला. 1897मध्ये आजच्याच दिवशी डॉक्टर झाकीर हुसेन यांचा जन्म झाला. ते भारताचे 3रे राष्ट्रपती आणि शिक्षणतज्ज्ञ होते. त्यांना पद्मविभूषण आणि भारतरत्न या सर्वोच्च पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं होतं. जमिया मिलिया इस्लामिया या शिक्षण संस्थेचे ते संपादक होते. पुढे ही संस्था विद्यापीठात रूपांतरित झाली. त्यांचा मृत्यू 3 मे 1969 रोजी झाला. 1844मध्ये गोविंद शंकर शास्त्री बापट यांचा जन्म झाला. ते भाषांतरकार होते. 1834मध्ये दिमित्री मेंडेलिव्ह यांचा जन्म झाला. ते रशियन रसायनशास्त्रज्ञ होते. त्यांचा मृत्यू 2 फेब्रुवारी 1907 रोजी झाला. 1828मध्ये आजच्याच दिवशी जूल्स वर्न यांचा जन्म झाला. ते फ्रेंच लेखक होते. त्यांचा मृत्यू 24 मार्च 1905 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1700मध्ये डॅनियल बार्नोली यांचा जन्म झाला. ते डच गणिततज्ज्ञ होते. त्यांचा मृत्यू 17 मार्च 1782 रोजी झाला. 1677मध्ये जॅक्स कॅसिनी यांचा जन्म झाला. ते फ्रेंच खगोलशास्त्रज्ञ होते. त्यांचा मृत्यू 16 एप्रिल 1756 रोजी झाला. 1999मध्ये आजच्याच दिवशी डॉक्टर इंदुताई पटवर्धन यांचा मृत्यू झाला. आज त्यांचा स्मृतिदिन. त्या आनंदग्रामच्या संस्थापिका व थोर समाजसेविका होत्या. त्यांचा जन्म 14 मे 1926 रोजी झाला. 1994मध्ये यशवंत नरसिंह केळकर यांचा मृत्यू झाला. ते कवी, कोशकार, इतिहास संशोधक, इतिहास लेखक, शाहिरी वाङ्मयाचे संग्राहक, संपादक व प्रकाशक होते. त्यांचा जन्म 19 जुलै 1902 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1995मध्ये भास्करराव सोमन यांचा मृत्यू झाला. आज त्यांचा स्मृतिदिन. ते भारताचे माजी नौदल प्रमुख, व्हाईस ॲडमिरल होते. 1965च्या भारत-पाक युद्धकाळात ते नौदल प्रमुख होते. त्यांचा जन्म मार्च 1913मध्ये झाला. 1994मध्ये गोपाळराव देऊस्कर यांचा मृत्यू झाला. आज त्यांची पुण्यतिथी. ते ख्यातनाम चित्रकार होते. 1975मध्ये सर रॉबर्ट रॉबिन्सन यांचा मृत्यू झाला. आज त्यांचा स्मृतिदिन. ते वनस्पतीज रंग व अल्कलॉइड्सवर संशोधन करणारे ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेते होते. त्यांचा जन्म 13 सप्टेंबर 1886मध्ये झाला. आजच्याच दिवशी 1971मध्ये डॉक्टर कन्हैयालाल मुंशी यांचा मृत्यू झाला. आज त्यांची पुण्यतिथी. ते मुंबईचे पहिले गृहमंत्री, हैदराबाद संस्थानात भारत सरकारचे एजंट जनरल, नामवंत साहित्यिक आणि भारतीय विद्याभवनचे संस्थापक होते. त्यांचा मृत्यू 30 डिसेंबर 1887 रोजी झाला.
आजच्याच दिवशी 1927मध्ये बाळकृष्ण बुवा इचलकरंजीकर यांचा मृत्यू झाला. ते ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक होते. त्यांचा जन्म 7 सप्टेंबर 1849 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1725मध्ये पीटर द ग्रेट यांचा मृत्यू झाला. आज त्यांचा स्मृतिदिन. ते रशियाचे झार होते. त्यांचा जन्म 9 जून 1672 रोजी झाला. तर मित्रांनो, हे होते आजचे दिनविशेष. तुम्हाला आमचे दिनविशेष हे सत्र कसे वाटले ते आम्हाला नक्की कळवा. त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698 म्हणजेच 8698869880. ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.